नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BCA करावा की BCS करावा. बघा, जर तुमची 12वी झालेली असेल आणि तुम्हाला जर IT सेक्टरमध्ये जर जायचं असेल तर तुमच्या समोर दोन पर्याय असतात. एक तर तुम्ही BCA करू शकता किंवा BCS करू शकता. तर दोन्हीपैकी कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे, त्यामध्ये मग आपण दोन्ही कोर्सेसची इलिजिबिलिटी कशी असते किंवा फी किती आहे दोन्ही कोर्सेसची, त्यानंतर सॅलरी किती मिळते दोन्ही कोर्सेस जर तुम्ही करत असाल, आणि कोणकोणते जॉब्स असतात ते BCA नंतर कोणकोणते ऑप्शन्स तुमच्याकडे असतात, त्यानंतर BCS नंतर कोणकोणते ऑप्शन असतात, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की तुमच्यासाठी BCA चांगला असेल की BCS चांगला असेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जो BCA आहे याला बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन असा याचा फुल फॉर्म आहे, हा आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. तर हे याचे फुल फॉर्म आहे. आणि बघा, जनरल इन्फॉर्मेशन जर बघितली आपण तर BCA जो आहेत ना, एक प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट डिग्री आहे, ज्यामध्ये जे आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट याच्यावरती जास्ती फोकस केलेला असतो. यामध्ये जे आहे तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा कम्प्युटर सायन्स रिलेटेड जे आहे एकदम प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला इथे दिलं जातं. जास्ती तर प्रॅक्टिकल नॉलेजवरती याचा फोकस असतो BCAचा. आणि त्यानंतर जर बघितलं BCS, तर BCS ही एक बॅचलर डिग्री आहे जी कम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं, पण यामध्ये थिअरी पार्ट जो आहे तो थोडासा जास्ती असतो कम्पेअर जर केलं BCS. बघा, यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज थोडं कमी आणि थिअरी जे नॉलेज असतं ते तुम्हाला इथे जास्ती दिलं जातं कम्प्युटर सायन्सचं. मग यामध्ये डाटा स्ट्रक्चर वगैरे असेल किंवा जे पण कम्प्युटर आर्किटेक्चरचे सब्जेक्ट असेल, थोडासा थिअरी पार्ट यामध्ये असतो. आणि BCA जे आहे यामध्ये तुम्हाला जास्त तर प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं, म्हणजे कोडिंग असेल त्याचे प्रॅक्टिकल्स ते असतं, ते थोडंसं जास्ती तुम्हाला इथे दिलं जातं. आणि याचा जो सिलेबस असतो तो थोडासा न्यू असतो, म्हणजे नवीन जो अपडेटेड असतो तो सिलेबस BCAचा असतो आणि थोडासा याचा ओल्ड असतो BCSचा. आणि बघा, जर इलिजिबिलिटी बघितली तर BCA जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं असतं. कोणतीही स्ट्रीम असेल, आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणती असेल तर तुम्ही जे आहे तर BCA करू शकता. तुम्हाला तिथे काहीही प्रॉब्लेम येत नाही. फक्त 12वी पास असणं गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला BCS करायचं असेल तर त्यासाठी मात्र तुम्ही 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. जर तुमचं सायन्स असेल तरच तुम्ही BCS करू शकता. जर आर्ट्स असेल तर तुम्ही BCS करू शकत नाही, तुम्ही BCS करू शकता फक्त. आणि बघा, ड्युरेशन जर बघितलं तर BCA 3 वर्षांचा कोर्स आहे आणि BCS सुद्धा 3 वर्षांचा कोर्स आहे. दोन्ही 3 वर्षांचे कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर असतात. 6 सेमिस्टरचे एक्झाम तुम्हाला द्याव्या लागतात. दोन्ही कोर्सेससाठी 3-3 वर्षांचं याचं ड्युरेशन आहे. त्यानंतर जर फी बघितली तर BCA ची जी फी असते ती जवळपास 25,000 पासून ते 45,000 पर्यंत तुम्हाला प्रत्येक वर्षी द्यावी लागू शकते. पर इयर साठी एवढी फी असते BCA ची. आणि त्यानंतर BCS ची जर बघितली तर त्यामध्ये तुम्हाला 35,000 पासून ते 55,000 पर्यंत तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागू शकते. तर BCS ची थोडीशी जास्ती असते BCA पेक्षा. ते समजा BCA ची जर 25 असेल तर याची 35,000 पासून स्टार्ट होत असते. आता बघा, जर गव्हर्नमेंट जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर त्याची फी कमी पण असू शकते. इथे फी कॉलेजवरती डिपेंड करते की कॉलेज तुमचं कसं आहे. जर टॉप कॉलेज घेताल तर यापेक्षाही जास्ती तुम्हाला फी द्यावी लागू शकते. तर ते पण तुम्ही एकदा कन्सिडर करू शकता की तुमचं कॉलेज कोणतं. गव्हर्नमेंट जर मिळत असेल तर तिथे फी तुम्हाला कमी द्यावी लागू शकते. त्यानंतर बघा, जॉब्स जर बघितले की BCA नंतर तुम्हाला कोणकोणते जॉब्स मिळतात, तर त्यामध्ये बघा, सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकता तुम्ही, वेब डेव्हलपर असेल, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर असतं, IT कन्सल्टंट असतं. तर हे जॉब्स तुम्ही करू शकता. तर जॉब्स जे आहेत ते चांगले असतं. यामध्ये स्कोप जो आहे BCAचा तो खूप चांगला आहे. IT सेक्टरमध्ये तुम्ही एकदम सहजरित्या प्लेसमेंट मिळवू शकता BCA नंतर. आणि BCS नंतर जर बघितलं तर तुम्ही इथे सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टम अनालिस्ट असतं, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असेल, रिसर्च असिस्टंट असेल, किंवा एक खूप सध्या फेमस जे आहेत सॉफ्टवेअर टेस्टर जे आहेत ते तुम्ही दोन्ही कोर्सेस नंतर बनवू शकता. सॉफ्टवेअर टेस्टर जर तुम्हाला बनायचं असेल तर दोन्ही कोर्सेस नंतर तुम्ही जे आहेत सॉफ्टवेअर टेस्टर बनवू शकता. त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर बघा, सॅलरी जर बघितली तर BCA नंतर तुम्हाला जवळपास स्टार्टिंग मध्ये 3 ते 6 लाखांचं पॅकेज पर इयर साठी मिळून जात असतं. पर ॲनमचं जे असतं पॅकेज तुम्हाला 3 ते 6 लाखांचं मिळून जात असतं. आणि त्यानंतर बघा,
BCS नंतर जे आहे तुम्हाला 4 ते 8 लाखांचं पॅकेज मिळत असतं पर इयर साठी. पण हे डिपेंड करतं की तुमचं नॉलेज आणि स्किल कसं आहे त्यावरती खूप डिपेंड करत असतं आणि कॉलेज सुद्धा मॅटर करत असतं. बघा, जर चांगल्या कॉलेजमधून करत असाल आणि जर तिथे इन कॅम्पस इंटरव्ह्यू होत असेल तर तिथे जे तुम्हाला पॅकेज मिळतं ते चांगलं मिळतं कंपेअर केलं जर आपण ऑफ कॅम्पसची तर. तर जर तो कॉलेज चांगलं मिळत असेल तर चांगलं कॉलेज निवडा, कारण तिथे इन कॅम्पसमध्ये जे पॅकेज सुद्धा चांगलं मिळत असतं आणि तुमचं नॉलेज तर नेहमी डिपेंड करत असतं. जेवढं जास्ती नॉलेज तेवढं जास्ती पॅकेज तुम्हाला मिळत असतं. तर BCA करावं की BCS? तर बघा, जर तुम्ही आर्ट्स मधून असाल तर BCA साठी जाऊ शकता किंवा सायन्स जर केलेलं असेल तर तुम्ही BCS करू शकता. आणि जर तुम्हाला सायन्स असून जर सुद्धा जर प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे तर तुम्ही BCA करू शकता. BCA ला कन्सिडर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं आणि दोन्ही कोर्सेस नंतर जे आहेत जॉब्स जे असतात ते सारखेच असतात. जवळपास सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, वेब डेव्हलपर असेल, सॉफ्टवेअर टेस्टर असेल, तर हे दोन्ही जॉब सेम असतात दोन्ही कोर्सेससाठी. तिथे तुम्हाला काही जास्त डिफरन्स मिळत नाही आणि पॅकेज सुद्धा थोडंफारच फरक असतो. जास्ती फरक दोन्ही कोर्सेसमध्ये सॅलरीमध्ये तुम्हाला दिसत नाही. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही आणखी क्वेश्चन असेल किंवा डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता, कारण मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.